नमस्कार मंडळी. कधी विचार केलाय का की जे दूध आपण रोज पितो तेच दूध आपल्या शेतातल्या पिकांसाठी एक वरदान ठरू शकतं? हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. दूध, एक अगदी साधी घरातली वस्तू शेतीमध्ये किती मोठी क्रांती घडवू शकते याबद्दलच आपण आज बोलणार आहोत. चला तर मग यामागचं विज्ञान आणि त्याचे फायदे काय आहेत हे सोप्या भाषेत समजून घेऊया. कल्पना करा, एखादा शेतकरी पिकांवर दुधाची फवारणी करतोय आणि आजूबाजूचे लोक त्याला हसतायत. त्यांना वाटतंय की हा वेडेपणा आहे. असं केल्याने पिकांवर फक्त मुंग्याच लागतील. पण खरंच असं आहे का, की यामागे काहीतरी ठोस विज्ञान दडलेलं आहे? चला, आज आपण हाच गैरसमज दूर करूया. तर आजच्या या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण दुधात असं नेमकं काय आहे हे समजून घेऊया. मग त्यामागे सायन्स कसं काम करतं ते बघू. त्यानंतर त्याचे पिकांना होणारे जबरदस्त फायदे, ते वापरण्याची अचूक पद्धत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणती काळजी घ्यायची, या सगळ्या गोष्टी आपण एक एक करून पाहणार आहोत. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. हे जे दूध आहे ते फक्त एक साधं पेय नाहीये. ते एक प्रकारचं नैसर्गिक केमिकल पॉवर हाऊस आहे. बघूया कसं ते. बघा, दुधामध्ये कॅल्शियम तर भरपूर असतंच, पण त्यासोबतच ॲमिनो ॲसिड्स, एन्झाईम्स आणि महत्त्वाचं म्हणजे सायटोकायनिन आणि ऑक्झिनसारखी नैसर्गिक वाढ संप्रेरकं सुद्धा असतात. ही संप्रेरकं वनस्पतींच्या पेशींची वाढ करायला मदत करतात. आणि इतकंच नाही, तर त्यात लॅक्टोफेरिन नावाचं एक प्रोटीन असतं, जे पिकांना रोगांपासून वाचवण्याचं काम करतं. म्हणजे हे कम्प्लीट पॅकेज आहे. आता खरी गंमत सुरू होते. जेव्हा हे साधं दिसणारं दूध सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येतं, तेव्हा एक जादू घडते. बघूया काय घडतं ते. जेव्हा आपण पिकांवर कच्च्या दुधाची फवारणी करतो आणि त्यावर सूर्यप्रकाश पडतो, तेव्हा पानांच्या पृष्ठभागावर एक प्रकारची रासायनिक क्रिया होते. तुम्ही त्याला एक छोटा रासायनिक स्फोट म्हणू शकता, पण चांगल्या अर्थाने. यामुळे एक अतिशय प्रभावी नैसर्गिक बुरशीनाशक तयार होतं. या प्रक्रियेचा खरा हिरो आहे ऑक्सिजन फ्री रॅडिकल्स. आता हे नाव ऐकून घाबरू नका. सोप्या भाषेत सांगायचं तर हे असे छोटे छोटे सैनिक आहेत जे बुरशीच्या पेशींवर हल्ला करतात आणि त्यांना अक्षरशः जाळून टाकतात. हे सगळं काम कसं करतं ते अगदी सोपं आहे. बघा, पहिलं म्हणजे दुधाचा एक पातळ थर पानावर तयार होतो. मग त्यावर सूर्यप्रकाश पडतो. सूर्यप्रकाशामुळे ते फ्री रॅडिकल्स तयार होतात. आणि मग काय, बुरशीचा क्षणात नायनाट होतो. यात कोणतंही रसायन नाही. हे आहे शुद्ध निसर्गाचं विज्ञान. ठीक आहे, विज्ञान तर आपण समजून घेतलं, पण याचा आपल्या पिकांना नेमकं काय आणि कसा फायदा होतो? चला, आता ते पाहूया. याचा सगळ्यात मोठा आणि पटकन दिसणारा फायदा म्हणजे रोगनियंत्रण. विशेषतः जो भुरी रोग असतो ना, त्यावर तर याचा परिणाम फक्त 24 तासात दिसून येतो. इतकंच नाही, तर पानांवर जो दुधाचा पातळ थर तयार होतो, त्यामुळे रस शोषणाऱ्या किडींना रस शोषणं कठीण होतं. म्हणजे एकाच फवारणीत रोग पण गेला आणि किडींपासून संरक्षणही मिळालं. दुधाची फवारणी फक्त संरक्षणच देत नाही, तर ते एक टॉनिक म्हणूनही काम करतं. यातून पानांना थेट कॅल्शियम मिळतं, ज्यामुळे टोमॅटो आणि मिरचीमध्ये फळाचं टोक सडण्याची जी समस्या येते ती टाळता येते. आणि त्यात असलेल्या नैसर्गिक हॉर्मोन्समुळे पिकाची वाढ जोमदार होते आणि त्याची रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते. या फवारणीमुळे पानांना एक वेगळीच तरतरी आणि चमक येते. पीक एकदम निरोगी दिसू लागतं. फळांवरही एक नैसर्गिक शायनिंग येते, ज्यामुळे बाजारात चांगला भाव मिळतो. आणि एक बोनस पॉइंट म्हणजे दुधातले स्निग्ध पदार्थ नैसर्गिक स्टिकर्सचं काम करतात. त्यामुळे फवारणी पानांवर जास्त वेळ टिकून राहते. पण थांबा, हे सगळे फायदे मिळवण्यासाठी याचा वापर योग्य पद्धतीने करणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर परिणाम उलटाही होऊ शकतो. तर आता आपण ती अचूक पद्धत कोणती आहे तेच समजून घेऊया. आता हे प्रमाण नीट लक्षात ठेवा. यात अजिबात चूक करायची नाही. कृषी शास्त्रज्ञांच्या मते 10% तीव्रतेचं द्रावण सर्वोत्तम काम करतं. म्हणजे 9 भाग पाणी आणि 1 भाग दूध. सोप्या भाषेत सांगायचं तर तुमचा पंप जर 15 लिटरचा असेल, तर त्यात 1.5 लिटर कच्चं गाईचं दूध घ्या आणि उरलेलं 13.5 लिटर पाणी मिसळा. हे प्रमाण परफेक्ट आहे. चांगल्या परिणामांसाठी पीक साधारण 20 ते 25 दिवसांचं झाल्यावर दर 10 ते 15 दिवसांच्या अंतराने नियमित फवारणी करा. फवारणी करताना झाड पूर्णपणे धुतल्यासारखं भिजलं पाहिजे आणि विशेषतः पानांच्या खालच्या बाजूला द्रावण पोचेल याची नक्की खात्री करा. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, काय करायचं नाही. कारण बरेच शेतकरी इथेच चुकतात आणि मग त्यांना अपेक्षित परिणाम मिळत नाही.
चला तर त्या चुका टाळण्यासाठी काय करायचे ते पाहूया. ह्या 4 गोष्टी कायम लक्षात ठेवा. पहिलं, नेहमी कच्चं दूध वापरा. उकळल्याने त्यातले फायदेशीर जीवाणू मरून जातात. दुसरं, शक्यतो गाईचंच दूध वापरा, कारण म्हशीच्या दुधात फॅट्स जास्त असल्याने पानांची छिद्र बंद होऊ शकतात. तिसरं, फवारणी सकाळी 9 ते 11 ह्याच वेळेत करा, कारण या क्रियेसाठी सूर्यप्रकाश अत्यंत आवश्यक आहे. आणि चौथं, यात दुसरं कोणतंही रासायनिक औषध मिसळू नका, नाहीतर दूध फाटेल आणि तुमचा पंप खराब होईल. आता अनेकांच्या मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल की फवारणी करण्याऐवजी हे दूध आपण थेट जमिनीतून किंवा ड्रिपमधून देऊ शकतो का? याचं सरळ उत्तर आहे नाही. फवारणी करणं हाच सर्वोत्तम पर्याय आहे, कारण जमिनीतून दूध देणं एकतर खूप खर्चिक आहे आणि त्याचा परिणाम दिसायला खूप वेळ लागतो. या उलट पानांवर फवारणी केल्याने कमी खर्चात लगेच आणि थेट फायदा मिळतो. चला तर मग ह्या सगळ्या माहितीचा सार काय आहे ते थोडक्यात पाहूया. थोडक्यात काय, तर गाईच्या कच्च्या दुधाची फवारणी ही शेतकऱ्यांसाठी एक मोठी देणगी आहे. हे एक 100% नैसर्गिक, सुरक्षित आणि जबरदस्त प्रभावी बुरशीनाशक आणि टॉनिक आहे. याच्या वापरामुळे रासायनिक फवारण्यांवरचा खर्च तर कमी होतोच, पण पिकाचं आरोग्य सुधारतं आणि पर्यायाने आपला नफा वाढण्यास मदत होते. बघा, निसर्गाने आपल्याला प्रत्येक समस्येवर उपाय दिलेला आहे. फक्त गरज आहे त्यामागचं विज्ञान समजून घेण्याची. आशा आहे की ही माहिती आपल्या सगळ्यांना शेतीत नक्कीच उपयोगी पडेल. जरी माहिती आवडली असेल तर आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत ती नक्की पोहोचवा. अशाच उपयुक्त माहितीसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. धन्यवाद.